नमस्कार. मी डॉक्टर अभिमन्यू माकणे. मी मागच्या 17 वर्षांपासून HIV फील्डमध्ये काम करत आहे. सध्या मी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ईश्वर इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ केअर पडेगाव या 2 ठिकाणी HIVच्या पेशंट्सची काळजी आणि ट्रीटमेंट करण्याचं काम करतो. HIV हा एक विषाणू आहे. कोणत्याही डेंग्यू किंवा कोरोना या विषाणूसारखाच हाही एक विषाणू आहे. HIV माणसाच्या शरीरातल्या प्रतिकारशक्तीवरती जगणारा विषाणू आहे आणि त्या कारणाने प्रतिकारशक्ती हा तुमच्या आजारी पडण्यापासून रोखण्याचा नैसर्गिक मुख्य मार्ग असल्याकारणाने HIV पेशंट्सला एकदा प्रतिकारशक्ती कमी झाल्याच्या नंतर काही आजार होण्याचे धोके वाढतात. प्रतिकारशक्ती म्हणजे नक्की काय, तर माणसाच्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशी ज्या असतात त्याच्यातलाच एक छोटा भाग CD4 म्हणून आहे. सगळ्याच HIV निगेटिव्ह किंवा इन जनरल सगळ्याच माणसांच्या रक्तामध्ये प्रतिकारशक्ती तयार होण्याचं काम जसं असतं तेवढ्याच प्रमाणामध्ये HIV पॉझिटिव्ह पेशंटच्या रक्तातसुद्धा प्रतिकारशक्ती तयार होत असते. फक्त फरक एवढ्या प्रमाणात पडतो की एरवी कोणत्याही दुसऱ्या पेशंटच्या रक्तामध्ये ह्या प्रतिकारशक्तीला मारणारा HIV सारखा विषाणू नसल्यामुळे तो माणूस आजारी पडत नाही आणि HIV पेशंटच्या रक्तात मात्र हा CD4 तयार झालेल्या ज्या पेशी ज्या आहेत त्यांना HIV खातोय आणि त्याच्यामुळे मग त्या पेशंटला दुसऱ्या एखाद्या जंतूशी संपर्क आल्यानंतर नैसर्गिकरित्या त्याला रोखता न आल्यामुळे त्या जंतूने आजारी पडण्याची शक्यता वाढते. एकदा आता HIV आपल्या शरीरामध्ये काय करतो हे लक्षात आल्यावरती आपल्याला त्याची ट्रीटमेंट कशी करता येऊ शकेल हे समजणं बऱ्यापैकी सोपं होऊ शकतं. HIV डायरेक्टली कोणत्याही पेशंटला आजारी न पाडता त्याची प्रतिकारशक्ती कमजोर करत होतं आणि ही प्रतिकारशक्ती एकदा कमजोर झाल्याच्या नंतर त्याला दुसऱ्या एखाद्या जंतूचं इन्फेक्शन होऊन तो पेशंट आजारी पडत होता. डायरेक्टली CD4 वाढवण्याची कुठलीही औषधं जगात सध्या कुठेही उपलब्ध नाही आहेत, कारण तो शरीराचा एक भाग असल्याकारणाने तुम्हाला जास्त CD4 तयार करण्यासाठी काहीही वेगळं करता येत नाही. उदाहरणासाठी आम्ही बऱ्याचदा म्हणतो की जसं रक्ताच्या पेशी जर जास्त वाढायला लागल्या तर आपण त्याला कॅन्सर म्हणू. CD4 मागाशी सांगितल्याप्रमाणे रक्ताचाच एक भाग असल्याकारणाने तो जास्त तयार व्हावा असं कोणतंही औषध देणं शक्य नसतं. मात्र तयार झालेलं CD4 मरू नयेत याच्यासाठी आपल्याला HIVला कंट्रोल करणं मात्र सहज शक्य आहे. सध्या बाजारात आणि सगळ्याच सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा फुकट ह्या अशा HIVच्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. ह्या HIVसाठी उपलब्ध असलेल्या गोळ्यांना ART म्हटलं जातं, म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. या गोळ्या आपल्या रक्तातला HIVचा विषाणू कमीत कमी लेवलला घेऊन जाण्यासाठी पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे आणि एकदा HIV जर कमी झाला तर नवीन तयार होणाऱ्या CD4च्या पेशी मरणं थांबतं आणि खूप साऱ्या HIV पेशंट्सला साधारणतः काही महिने ते वर्षामध्ये HIV कंट्रोलमध्ये असल्या कारणाने CD4 जर पूर्वी कमी जरी झालेला असला, म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर जरी झालेली असली तरी ती गोळ्यांच्या साहाय्याने हळूहळू वाढवून अगदी HIV निगेटिव्ह माणसा एवढी नॉर्मलसुद्धा करता येते. आता एकदा HIV पॉझिटिव्ह पेशंटची प्रतिकारशक्ती नॉर्मल माणसाने एवढीच वाढल्याच्या नंतर नवीन कोणत्याही विषाणू किंवा जंतूंचा संपर्क आला तरीसुद्धा या पेशंटला आजारी पडण्याचं कारण कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे आजच्या घडीला आपण विज्ञानाच्या सहाय्याने हे कॉन्फिडेंटली म्हणू शकतो की HIV पेशंटचंच आयुष्यामधला एक दिवससुद्धा HIVमुळे कमी होणार नाही एवढी चांगली औषधं बाजारात सध्या उपलब्ध आहेत. यासोबतच HIV पॉझिटिव्ह पेशंट्स आयुष्य नॉर्मल होणं म्हणजे फक्त भरपूर वर्ष जगणं असं नसून त्याची फॅमिली स्ट्रक्चर कंप्लीट करणं, जसं की HIV पॉझिटिव्ह पेशंटशी आता लग्न होऊ शकतात. HIV पॉझिटिव्ह महिलांना होणाऱ्या बाळांना HIV होऊ नये म्हणूनसुद्धा औषधं उपलब्ध आहेत.